हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एस क्लॅन चॅनलमध्ये. आमची 11th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती, ज्यासाठी आम्ही गेलो होतो नाशिकच्या ग्रेप काउंटी इको रिसॉर्टमध्ये. हे रिसॉर्ट खूपच सुंदर आहे. खूप सारी झाडं लावली आहेत त्यांनी आणि मस्त सजावट केली आहे. एंट्री केल्या केल्या इकडे रिसेप्शनच्या समोरच हे डक्स पाहायला मिळतील तुम्हाला. दुपारची वेळ होती पण खूप छान थंडावा होता इकडे. मग आम्ही लंच करून जस्ट बाजूलाच एक गार्डन होतं, ते बघितल्यावर मग काय मुलं थांबायलाच तयार नाही, लगेचच इथे खेळायला आली होती. आणि इथे वरती हे जे झाड दिसतंय ना, ते मला खूपच आवडलं. माझं असा विचार आहे की मी हे झाड लावीन, आमचा जो विला बनतोय तिकडे. अशी ही मुलं बघा खेळतायत, मज्जा करतायत मस्त. त्यांना बघून मलाही खूप आनंद मिळतोय. खेळून बिळून झाल्यावर आता आम्ही चाललोय रूमवर थोडा आराम करण्यासाठी. इकडे खूप वेगवेगळ्या टाईप्सचे रूम्स आहेत. आम्ही स्काय रूममध्ये बुकिंग केली होती. आमच्या रूमचं नाव होतं जॅस्मिन. आता मी तुम्हाला रूम टूर दाखवते. असा हा लिव्हिंग कम बेडरूम खूपच मोठा होता, मस्त प्रशस्त होता. एक वॉर्डरोब दिलेला इथे, ड्रेसिंग टेबल, आणि हा वॉशरूम पण खूप मोठा होता. आणि इकडे होतं बाथटब विथ अ व्ह्यू. या बाथटब मध्ये आम्ही खूप मजा केली. आणि इथे आहे शॉवर एरिया, आणि एकंदरीत मस्त होता वॉशरूम मोठा. आणि नंतर जर तुम्ही इकडे याल, हे जे कर्टन्स लावले आहेत ना, आम्ही जस्ट आलेलो म्हणून आम्ही खोलले नव्हते, पण याच्या मागे फुल काच होती, तर हे तुम्ही ओपन करून मस्त तुम्हाला व्ह्यू मिळतो. त्याशिवाय इथे बाल्कनी होती, खूप मोठी बाल्कनी होती. आणि तुम्हाला व्ह्यू बघा किती छान दिसतो इकडे, पूर्ण माउंटन्स, ग्रीनरी एवढी सारी. आम्ही जेवून झोपलो होतो थोडा वेळ, आणि मग आम्ही 4-4:30 वाजता आम्ही बोटिंग करायला गेलो. इकडे या लोकांनी ही मॅनमेड लेक बनवली आहे, जिथे संध्याकाळची बोटिंग होते आणि तुम्हाला डक्स पण खूप जवळून पाहायला मिळतात. हे पहा, हे एक्सपिरियन्स खूप छान होतं. आपण स्वतःच बोट चालवायची असते. ये है मेरी मम्मा, एकदम डुप्लीकेट ऑफ डक्स, कुछ डिफरेंस नहीं है. बोटिंग करून मग आम्ही तिथेच पुढे हॉर्स रायडिंगचं एक लोकेशन होतं त्याच प्रॉपर्टीवर, तर तिकडे आम्ही साची आणि सारांच्या दोघांना हॉर्स रायडिंग करवलं. आणि तिथे अशा छोट्या बगीज आणि कार्स होत्या, जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर सोडत होते. हा पहा व्ह्यू, ज्या लेकमध्ये आम्ही बोटिंग केली, रोडवरून हा व्ह्यू असा दिसतो. आणि तो जो तिकडे लांब दिसतोय तो एक विला आहे, प्रायव्हेट विला आहे. खूपच छान लोकेशन आहे, आणि रात्री लाईट लागल्यावर पण हा विला खूपच सुंदर दिसत होता. तिथेच अशी चायची एक टपरी लावली होती त्यांनी, तिथे बसून आम्ही चहाचा आस्वाद घेतला. आणि नंतर आम्ही आलो इकडे विंड मिलच्या इथे. या प्रॉपर्टीवरती ना त्यांनी खूप वेगवेगळे असे एरियाज बनवलेत, वेगवेगळे असे थिंग्स बनवलेत, जे आपण जाऊन आहे ना पाहू शकतो, एन्जॉय करू शकतो. मध्येच त्यांनी एक टॉवर बनवलंय, जिथे आपण ओव्हरऑल प्रॉपर्टीचा व्ह्यू घेऊ शकतो. ही विंडमिल मला खूप आवडली, मुलांना पण खूप आवडली. आम्ही इकडे चांगला टाइम स्पेंड केला. आणि नंतर मग आम्ही थकून आलो घरी, रूमवर, आणि मस्त बॅटटबमध्ये एन्जॉय केलं. दुसऱ्या दिवशी माझा विचार होता, तिथेच स्पा होता तर तिकडे जायचा, तर मी मुलांना माझ्या नवऱ्याकडे ठेवलं आणि त्याने मस्त त्यांना सांभाळलं. ते फुल बिझी झाले होते इकडे किड्स प्ले एरियामध्ये. स्पाच्या बाजूलाच होता, त्यामुळे खूप इझी होतं. बाजूलाच मी स्पासाठी गेली होती आणि मुलं इकडे खेळत होती. माझा पण स्पा छान प्रकारे झाला, आणि स्पा करून बघा मी किती खुश आहे. आणि परत आम्ही त्याच गार्डनमध्ये आलोय खेळायला.
आणि साची मस्त दादाला आपल्या झोका देते आणि तिथे स्विमिंग पूल पण होतं, तर तिथेही आम्ही एन्जॉय केलं. पूल पण त्यांचं खूप सुंदर त्यांनी बनवलेलं होतं. नॉर्मल पूल नव्हता, हे बघा स्टोनने त्यांनी फुल साईडला असं सजवलेलं, जसं की नॅचरल वॉटर आहे असं त्या प्रकारे. आणि परत फिरून फिरून आम्ही आलोय गार्डनमध्ये परत खेळायला. आणि ही माझी चिमुकली सारस साची. तिथून उठ जरा. एव्हरी राईड्स शी इज एन्जॉईंग. बस त्यांना पाहून आम्हाला पण खूप मजा येत होती. आणि अशा प्रकारे आम्ही ईच अँड एव्हरी गोष्ट जी होती या प्रॉपर्टीमध्ये 2 नाईट स्टे करून आम्ही खूप एन्जॉय केलं. आली खूप पण लगेच. रिलॅक्सिंग होतं आणि खूप मजा आली. आणि मग आमचा निघण्याचा चेकआउटचा टाईम झालेला होता. सो मस्त होता हा रिसॉर्ट. आणि आता जस्ट आम्ही चेकआउट करतोय. आमचा सगळा बोरिया बिस्तरा घेऊन आम्ही चाललोय परत आमच्या घरी. डक्सला बाय बाय करून. बाय बाय डक्स. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करा. मी जिथेही जाईन मी असे व्लॉग बनवीन आणि नक्की जे पण माझे एक्सपिरियन्स आहेत ते शेअर करत राहीन. तोपर्यंत बाय बाय. एन्जॉय युअर लाईफ. थँक्यू.